अशी खूप छान थापी वडी तयार झाली आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी। मी आज करत आहे थापी वडी। त्याचं मी पीठ मळून घेणार आहे आणि त्याचं सारण कसं करायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। थापी वडी करण्यासाठी तिखट आहेत खूप मिरच्या, म्हणून अशा 5-6 घेतलेत। त्याच्यासाठी वाटीभर खोबरं, तीळ, कांदा आणि कोथिंबीर एवढं सामान घेतलेलं आहे मी। बेसन पीठ मी डबाभर घेत आहे, एवढं छोटा डबा आहे ना, एवढ्या डब्यानं। आणि चमचाभर तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर। आणि हे छोट्या चमच्याने 2 चमचा तेल घेतलेलं आहे, मोहन। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। आता तेल गरम आहे म्हणून चमच्याने करते आणि सगळं नाहीतर हाताने मी मिक्स करून घेते। असं थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते। आता हे पीठ असं पीठ मळून घेतलं। तर मी थोडे तीळ भाजून घेते। तीळ आता चांगले असे चटचट चटचट उडायला लागले, भाजले तीळ छान असे। आता मी कांदा भाजून घेते। आणि थोडंसं तेल टाकते, चमचाभर। कांदा ना पूर्ण असा लूज पडेस्तोपर्यंत भाजायचा। कांदा मऊ झालाय पूर्ण, आता भाजलाय चांगला। आता मी खोबरं टाकून घेते। गॅस बंद केलाय मी। आता कोथिंबीर टाकून घेते, हिरवी मिरची पण टाकून घेते आणि तीळ पण टाकून घेते आणि सगळं असं परतून घेते। ह्या सारणात सुद्धा चवीनुसार असं थोडं मीठ टाकते। हे वड्यांना मध्ये भरण्यासाठी सारण केले मी तयार। थोडं थंड झालं म्हणजे मी मिक्सर मधून काढून घेणार आहे हे सारण, म्हणजे छान मध्ये त्या वड्यांमध्ये छान बसतं। थोडं थंड झालं म्हणजे मी मिक्सर मधून काढून घेणार आहे सारण थोडंसं। आता मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते। असं हे जास्त बारीक केलेलं नाही, ओबड धोबडच आहे सारण भरण्यासाठी। नीला तेल लावून घेतले, असं एवढे असे उंडे करून घेते आणि थोडंसं गव्हाच्या पिठात बुडवते थोडं, आणि आता लाटून घेते। हे मी सारण असं ह्या वडीमध्ये भरून घेते, असं सगळीकडे पसरून। आता मी हे चांगलं मुडपून घेते। असं दाबून घ्यायचं चांगलं।
आणि असं चांगलं इकडं आणि हे असं चाळणीत ठेवायचं वापरण्यासाठी. असं पातळ मी लाटून घेतलेलं आहे आणि जे हे सारण आहे ना असं सगळं भरून घेते मी आता. आता हे सगळं असं पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे वड्या उकडण्यासाठी आणि त्या वड्या अशा ठेवते वरती आणि आता हे झाकण ठेवते. गॅस सुरू करते मी. 15 ते 20 मिनिट लागतील वड्या उकडण्यासाठी. अशी वडी शिजलेली आहे बघा. आता थापी वडी ना शिजली मस्त अशी छान. अजून थंड नाही झाली पण शिजली आता वडी. जरा थंड झाले की मग याचे कट करून घेते असे काप. वडी शिजलेली आहे खूप छान अशी. गरम आहे अजून आणि शिजल्यानंतरचा वास पण इतका सुगंध मस्तच यायला लागलाय ना. खूपच छान त्या सारणाचा सुगंध यायला लागलाय मसाल्यांचा सगळा. हे आता कट करून घेते मी अशा वड्या. तेल मी टाकून घेतलेलं आहे. आता मी वड्या परतून घेते. तळल्या तरी चालतात परतल्या तरी चालतात. अशा मस्त सुंदर थापी वड्या तयार झाल्या. मी अशा खरपूस तळल्या नाहीत भाजल्या. ते बघा किती सुंदर सारणात मस्त बसले बघा. असं कुरकुरीत झाले. अशा खूप छान थापी वडी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.